सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. सातारा प्रीमियर लीग 2025 या प्रभाग क्रमांक पहिल्यामध्ये आलेल्या सर्वांचं सरचे स्वागत आहे. मॅचला होते सुरुवात आणि पहिला बॉल डिलिव्हर केला जातोय. पहिलाच बॉल मयूर पन्हाळकर लॉंग ऑफ रिजनला क्लिअर करत असताना ज्या खेळाडूचा सध्याच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये दबदबा आहे तो कायम ठेवत असताना या सातारा प्रीमियर लीगचा पहिलाच बॉल फेस करत असताना चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. जांभळे आपल्याला ऐकायला मिळतील. पहिलं षटक किती मार्गस्थ असताना यावेळेस अक्रॉस फटका मिड विकेट बाउंड्री लाईनला आसमानी टोला. मयूर पन्हाळकरचा दबदबा आणि मयूर पन्हाळकरचा धमाका या पहिल्या दोन बॉलवर पाहायला मिळतो. चेंडू जातोय सीमारेषा पार षटकार. दोन बॉलवरती मयूर पन्हाळकर 32 श्रेयाचा खेळाडू आहे. शतकवीर देखील आहे. नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये या खेळाडूच्या नावाची चर्चा सातत्यपूर्वक होते आणि सातारा प्रीमियर लीग मध्ये या मॅच मध्ये त्याने धमाका चालू केला आहे आणि दोन बॉलवरती तब्बल 10 धावा या खेळाडूने गोळा केलेले आहेत. 500च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत असताना कुसाईवाडीचा 32 श्रेया क्रिकेट परिसरातील ढाण्या वाघ. चांगली लाईन पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहिलं. मुख्य व्यासपीठावरती लाल्या उपस्थित आहे आणि त्यांनी जे 3 लागोपाठचे षटकार ठोकले त्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मी आदरणीय आमचे सुरेश दादा यांना विनंती करतो हे 500 रुपयाचं कॅश प्राइज आपण त्यांना द्यावं. थँक्यू सो मच. पहिले दोन बॉल जर पाहिले तर खरा पाहायला मिळेल पण या बॉलवर कमबॅक करत असताना डॉट बॉल खोलवा टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू चांगला पाहायला मिळतोय. कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगली रणनीती आखली जाते गोलंदाजाच्या माध्यमातून. संकेत वाडकर आहेत वाई परिसरातील हा खेळाडू आहे. पहिले दोन बॉल थोडे त्याने महागडे टाकले परंतु त्यानंतर त्याने चांगल्या लेंथवरती चांगल्या लाईनवरती बॉल टाकले आणि एक लयमध्ये खेळाडू होता त्याला मात्र थांबवण्याचं काम संकेत वाडकर यांनी देखील केलेलं आहे. येस मयूर पन्हाळकर आणि क्षितिज मोरे हे दोन्ही बॅटर जर पाहिले तर भन्नाट फॉर्म मध्ये इथे संधी होती. ओमकार देवीदास देसाई चूक करत असताना चेंडू जातोय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ रिजनला. क्षितिज मोरेच्या बॅट मधून येतोय पहिला क्रॅकिंग चौकार. संधी उपलब्ध करून दिली होती परंतु खूप मोठी चुकी झाली आणि ती देखील क्षितिज मोरे यांची एक जीवनदान मिळालेलं आहे. क्षितिज मोरे आणि मयूर पन्हाळकर नवी मुंबई टेनिस क्रिकेट त्यांनी गाजवलंय. फुलरलेनचा चेंडू आहे. ऑन दी अप खेळ आहे. लॉंग ऑफ रिजन वेकेंट एरिया आहे. आता ही गाडी थांबणार नाही. नाव आहे क्षितिज मोरे. ज्या खेळाडूच्या नावावर शतक देखील आहे. अगदी 58 अर्धशतक झळकवणारा हा खेळाडू क्षितिज मोरे. वारसोळी देव या गावातील हा खेळाडू पाहायला मिळतो आणि सातारा प्रीमियर लीग मध्ये धमाकेदार बॅटिंग करत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 19 धावा धावफलकावरती आहेत. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये गोलंदाज संकेत वाडकर यांनी मात्र धावा ओसांडून खर्च केलेत आणि बॅटिंग करत असताना क्षितिज मोरे आणि मयूर पन्हाळकर खरं तर नवी मुंबई टेनिस क्रिकेट खेळत असताना गर्जना 11 कोपर खैराने या टीमच्या माध्यमातून ते दोन्ही खेळाडू खेळत असतात आणि आज होम ग्राउंडवरती दोन्ही खेळाडू बरसलेले आहेत आणि पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 19 धावा या जोडीने मात्र ठोकलेल्या आहेत. मयूर पन्हाळकर जर पाहिला तर गर्जना 11 कोपरखेणे टीम कडून बिलॉंग करतो आणि क्षितिज मोरे हा खेळाडू तन्वी 11 कोपरखेणे या टीम मधून खेळताना दिसतोय. दोन्ही खेळाडूने नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट गाजवलंय आणि दोन्ही खेळाडूंचा रेकॉर्ड आहे की दोन्ही खेळाडूंच्या नावावर शतक देखील आहे. कारण की उपजिल्हा प्रमुख चषक ही बेलापूरची स्पर्धा पाहिली. त्या स्पर्धेमध्ये नवी मुंबईचा पहिला खेळाडू ज्याने नवी मुंबईच्या स्पर्धेमध्ये शतक झळकवलं होतं त्याचं नाव आहे मयूर पन्हाळकर. अगदी 24 बॉलमध्ये 101 धावा करून तो विक्रम त्याच्या नावी आहे. अनेक विक्रम आहेत या मयूर पन्हाळकरच्या नावावर आणि 32 शिराळा परिसरातील एक ढाण्या वाघ म्हणून ज्याची ओळख आहे. अगदी बरोबर आहे परंतु एका बाजूला 32 श्रेयाचा ढाण्या वाघ तर दुसऱ्या बाजूला KSKचा अप्रतिम खेळाडू क्षितिज मोरे. परंतु गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज ओमकार देसाई ऑल इंडिया आयकॉन. ओमकार देवीदास देसाई. पहिलाच बॉल आपण जर पाहिला तर फुलरलेनचा चेंडू कव्हर रिजन मध्ये मारण्याचा प्रयत्न केला होता. ओमकार देसाईचा विचार केला तर याच नवी मुंबईमधून त्यांनी क्रिकेटली सुरुवात केली. आपण जर पाहिलं सारसोळे गावाकडून सुरुवात केली. देवनाथ मडवी असेल त्याचबरोबर शशी मेहर असेल उदय तांडेल सर असेल या महान खेळाडूंच्या जडणघडणीमध्ये हा खेळाडू घडला.
चांगला बॉल पाहायला मिळतोय. सबमरीन चेंडू आहे, अष्टपैलू खेळाडू आहे. नवी क्रिकेटमधून त्यांनी सुरुवात जरी केली असेल तरी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून या खेळाडूची ओळख आहे. अगदी बरोबर आहे. तुम्हाला खेळाडूला नाव ज्या वेळेला द्यावं लागतं त्यावेळेला तुम्हाला खूप मोठी कामयाबी करावी लागते किंवा मेहनत करावी लागते. ऑन साइडला फटका दमदार आहे. बॅटचं स्वीट साऊंड. चेंडू जातोय लॉंग ऑन रिजन मध्ये. क्षितिज मोरेच्या बॅट मधून येतोय आणखीन एक मोठा प्रहार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. ही ओळख आहे. मारझोड तोडझोड त्यांना खूप पसंत आहे आणि त्याचप्रमाणे ते मैदानाच्या आतमध्ये धावा गोळा करतायत. बघा समोर गोलंदाज कोण आहे हे पाहण्यापेक्षा चेंडू आला कसा आहे याच्यावर प्रहार करणं फार इम्पॉर्टंट आहे. ओमकार देसाईवर देखील हल्ला चढवला जातोय. टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 26-26 या आकड्यावर, 27 या आकड्यावर. षटक क्रमांक दुसरा आहे. पहिल्या षटकामध्ये खर्चिक षटक म्हणावा लागेल कारण की पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा खर्च केल्या होत्या आणि ओमकार देसाई आतापर्यंत 4 बॉलमध्ये 8 धावा खर्च करतोय. पहिलं षटक खूप महागडं पाहायला मिळालं होतं. दुसऱ्या षटकाची सुरुवात देखील खूप खराब होताना पाहायला मिळाले. वेदांत 11 घनसोली KSK या टीमच्यासाठी आणि खरं तर आता मात्र कमबॅक केले मी म्हणेन ओमकार देसाई यांनी देखील, कारण तो देखील आता ओळखतोय की कोणत्या दिशेला मोठे प्रहार येत आहेत, कशा प्रकारचे बॉल टाकायचे आहेत आणि फलंदाजाला कशा प्रकारे बांधून ठेवायचं आहे हे ओळखलं जात आहे, जाणलं जात आहे. भरपूर अनुभव आहे. खुल्या गटातील व्यावसायिक क्रिकेट जो खेळलाय, मुंबई क्रिकेटचा ब्रँड अँबॅसेडर आणि हे षटक हाताळत असताना टीमला कमबॅक करून दिले. पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्या होत्या पण आतापर्यंतच्या या 5 बॉलमध्ये, या 6 बॉलमध्ये फक्त धावा खर्च केल्या 9. सफलता मिळाली नाही पण टीमची धावसंख्या जर पाहिली तर 2 षटकांचा खेळ संपलाय. 28 धावा बिनगडी बाद. 14ची सरासरी राखली गेली. मागच्या मॅच मध्ये 50 आकडा पाहायला मिळाला होता. या मॅच मध्ये त्यापेक्षाही जास्त करावं लागतील कारण मागच्या मॅच मध्ये 50 धावा चेस झाल्या होत्या. या मॅच मध्ये 50 प्लस कराव्या लागतील. निश्चितपणे 60 ते 70 धावा धावपलकावरती प्रथमतः बॅटिंग करत असताना शिवस्वराज्य अकॅडमी या टीमला मात्र लावाव्या लागतील कारण पाठीमागच्या मॅचचा विचार केला तर 50 धावा सहजरित्या पार झाल्या. त्यानंतर विचार केला तर दोन्ही फलंदाजांनी शिवस्वराज्य अकॅडमी कोपरकरांनी या टीमला सुरुवात चांगली करून दिली. मयूर पन्हाळकर ऑल इंडिया आयकॉन आणि क्षितिज मोरे सातारा जिल्हा आयकॉन. वेदांत 11 KSK घनसोली वर्सेस शिवस्वराज्य अकॅडमी कोपरखेड असा सामना मैदानामध्ये रंगत असताना ऑल इंडिया आयकॉन ओमकार देसाई पाहू शकाल वेदांत 11 KSK घनसोली कडून आणि शिवस्वराज्य अकॅडमी कोपरखेड टीम कडून मयूर पन्हाळकर हे 2 खेळाडू ऑल इंडिया आयकॉन. आणि वेदांत 11 टीमचा विचार केला तर निखिल जाधव हा देखील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो जो KSK कडून आयकॉन खेळाडू म्हणून पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी अनिल काटेकरचा पहिलाच बॉल अगदी काटेकी टक्कर मध्ये मयूर पन्हाळकरने टर्न केलाय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू जातोय. वन बाउंड सीमारेषा पार चौकार. गॅप होता खूप मोठा. गॅप मधून चेंडूला पाठवलंय तिथे मिळाले नाही धावांचा तोटा. अगदी 4 धावा मिळाल्यात. मयूर पन्हाळकरची बॅट मात्र तळपलेली आहे आणि रखरखत्या उन्हामध्ये तो धावांचा पाऊस देखील पाडतोय आणि बेधडक कामगिरी करत असताना धावपलकाला एक चांगला आकार देत असताना पाहायला मिळतोय. अनेक विक्रम आहेत. अनेक मोठमोठ्या इनिंग मयूर पन्हाळकरच्या मी पाहिल्यात. अनेक अर्धशतक त्यांनी झळकवलेत. पुढचा बॉल ऑफ स्टंपवर मारा ठेवण्याचा प्रयत्न केला होता. रुपेश सावंत सर आमच्या सोबत वळले गेलेत. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 33 या आकड्यावर. धावगती वाढत असताना प्रत्येक गोलंदाजावर आक्रमण केलं जात आहे. पॉवर प्लेचं रेस्ट्रिक्शन संपला गेलंय. ओमकार देसाईच्या अगेन्स्ट अगदी संयमाचं क्रिकेट पाहायला मिळालं पण आता आक्रमकता धारण केली. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न परंतु बॅटच्या टप्प्यामध्ये बॉल घेऊ शकले नाहीत. अगदी 1 धाव मिळते या बॉलच्या पाठीमागे. खरं तर सर या जोडीने चांगली सुरुवात करून दिले. मयूर पन्हाळकरने 8 बॉलच्या पाठीमागे 17 बनवलेत. क्षितिज मोरेने 5 बॉलच्या पाठीमागे 15 बनवलेत आणि दोन्ही फलंदाजांच्या बॅटमधून चौकार आणि षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळालेली आहे. वेल बिगिन इज हाफ डन. तुमची सुरुवात जर चांगली असेल त्याचा शेवट देखील चांगला होतो. सुरुवात दमदार झाली आहे दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3. पुढचा बॉल यावेळेला उडवलाय. लॉंग ऑफ लिरिजन क्लिअर करत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी क्षितिज मोरेच्या बॅट मधून आलाय. एक खणखणीत सनसनीत आणि दणदणीत षटकार. सातारा आयकॉन क्षितिज मोरेच्या बॅट मधून येतोय. एक हेलिकॉप्टर स्ट्रोक तो लँड होईल
लॉंग ऑन रिझन मध्ये सीमारेषे पलीकडे दोन्ही बाजूने आक्रमक, दोन्ही बाजूने अटॅक केला जातोय. पॉझिटिव्ह इंटेंट हा वापरला जातोय आणि दोन्ही बॅटरचा जर नॅचरल खेळ पाहिला तर दोन्ही खेळाडू हे अटॅक केला जातोय. अटॅक इज बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. तुम्हाला वाचायचं असेल तर आक्रमण करावं लागतं आणि या मंत्राचा वापर करून केलेली फलंदाजी क्षितिज मोरे आणि मयूर पन्हाळकरच्या माध्यमातून षटकार. अनिल काटेकर यांच्या विरुद्ध हा हल्लाबोल चढवला जातोय. क्षितिज मोरे या नावाचं वादळ थांबायचं नाव घेत नाहीये. ते प्रत्येक बॉलरवरती मात्र हल्लाबोल करताना पाहायला मिळते. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. याला आणखीन एक समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये चेंडूला पाठवला. क्षेत्ररक्षक खूप वेगाने येतील, बॉलला अडवतील, फेकी नॉन स्ट्राईकला केली जाईल, तोपर्यंत सिंगल धाव प्राप्त केली जाते. सर क्षितिज मोरे काही बॉलवरती अटॅक करतात, काही बॉलवरती संयम दाखवतात आणि हेच क्रिकेटमधील सूत्र आहे. येस, ज्याला हे सूत्र कळलं, ज्याला हे गणित कळलं, तो मात्र क्रिकेट या खेळामध्ये नक्कीच प्रावीण्य दाखवतोय आणि क्षितिज मोरेने बऱ्याच वर्षापासून हे दाखवलंय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. अनिल काटेकरचा फुलर लेनचा चेंडू, क्षेत्ररक्षक त्या खाली आहे, कॅच होते, ड्रॉप. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ अशी नेहमीच म्हटलं जातं, पण यावेळेस कॅच ड्रॉप झाले. मयूर पन्हाळकरला जीवनदान म्हणजे तुम्हाला त्याचा भूदंड भरावा लागेल. नक्कीच ज्या अर्थी आपण पाहिलं की काव कॉर्नर रिजन मध्ये किरण जाधव होते सारखल गावचे आणि त्यांनी मात्र कॅच ड्रॉप केले. कॅच पकडणं खूप गरजेचं होतं. ज्या विकेटच्या शोधामध्ये टीम आहे वेदांत 11 KSK, त्या टीमला मात्र विकेट मिळत नाहीत आणि विकेट मिळवण्यासाठी तुम्हाला खूप मोठी मेहनत घ्यावी लागते, कारण दोन्ही फलंदाज आता थांबायचं नाव घेत नाहीयेत. पायाला थोडेस क्रॅम्प येतोय, त्यामुळेच मयूर पन्हाळकर कशी बॅटिंग करेल त्याकडे लक्ष असेल. याला आणखीन एक चांगला बॉल आहे, परंतु बॉल चाललाय पाठीमागच्या दिशेला. दोन क्षेत्ररक्षकांची आणि बॉलची शर्यत लागली, परंतु बॉल थांबणार नाही, ऐकणार नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आलाय. नशिबाचा चौकार. आउट. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जर पाहिली तर 42 या आकड्यावर. शेवटच्या बॉलवर अगदी निशिबीचा चौकार मिळतोय. स्प्रेची मागणी केली आहे. प्लीज आयोजन कमिटी प्लेयरसाठी स्प्रे पुरवा. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 46 या आकड्यावर. मयूर पन्हाळकर 10 बॉलमध्ये 19 धावा म्हणजे 190च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय आणि क्षितिज मोरेने आतापर्यंत जर पाहिले तर 8 बॉलमध्ये 26 धावांचं योगदान दिलंय. दोन्ही बॅटर अगदी रिदम मध्ये, चांगल्या रंगामध्ये, चांगल्या ढंगामध्ये आणि मागच्या षटकामध्ये जर पाहिलं तर 18 धावा खर्च केल्या होत्या. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 46 धावा धावफलकावर लागेल. अप्रतिम असं आयोजन. सातारा प्रीमियर लीग 2025चा हा घमासान सुरू आहे. वेदांत 11 KSK घणसोली वर्सेस शिवस्वराज अकॅडमी कोपरखेडणे. त्याचबरोबर क्षितिज मोरे यांच्यासाठी एक प्राइज आलेला आहे. बबन सनस सरपंच आसरे गावचे आहेत आणि त्यांच्याकडून अगदी सतीश सनसचे पिताश्री आहेत आणि त्यांच्या माध्यमातून क्षितिज मोरे यांच्यासाठी मात्र 500 रुपयांचं प्राइज आलंय चांगल्या खेळीसाठी. खऱ्या अर्थानं कौतुकाची थाप आणि खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी अगदी बबनदादा सनस यांनी मात्र कौतुकाची थाप क्षितिज मोरे यांच्यावरती दिलेली आहे. बघा, वास्तविक पाहता आपल्या परिसरातील किंवा आपल्या आवडीच्या खेळाडूला अशी पाठीवरची थाप देणं गरजेचं होतं आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सातत्याने अशा गोष्टी पाहायला मिळतात. सातारा प्रीमियर लीगचा घमासान सुरू आहे. दमदार सुरुवात झाली. 46 वर बिनगडी बाद अशी ही पार्टनरशिप मयूर पन्हाळकर आणि क्षितिज मोरे. उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी आहे, म्हणजे 12 चेंडूमध्ये कितपर्यंत धावाची मजल मारली जाईल. थोडीशी इंजुरी होती. स्प्रे वापरला जातोय, स्प्रेचा वापर केला जातोय कारण की भरपूर जास्त क्रिकेट खेळलं जातंय टेनिस बॉल क्रिकेट आणि इंजुरी देखील खेळाडूंच्या सोबत असते, त्यामुळेच अशा इंजुरीला सामोरं जावं लागतं. पण चांगल्या रेडिओमध्ये ड्रिंक्स ट्रॉली आपण मैदानाच्या बाहेर घेऊन या, विकेटच्या बाहेरून या प्लीज, आपल्याला विनंती आहे. थँक्यू सो मच. काही ऑफिशियल स्पॉन्सर आहेत आणि त्यांचा नामोल्लेख या ठिकाणी करणं खूप महत्त्वाचं आहे. खऱ्या अर्थाने सातारा प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी बहुमूल्य सहकार्य ज्यांच्या माध्यमातून आम्हाला करण्यात आलंय. सर्वेसर्वा महाबळेश्वर चॅम्पियन ट्रॉफीचे सर्वेसर्वा, त्याचबरोबर यशस्वी उद्योजक आदरणीय अशोक दादा सकपाळ यांना आम्ही या ठिकाणी थँक्यू म्हणू. त्याचबरोबर ज्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन सकाळच्या सत्रामध्ये आपण केलं, अर्थातच आमचे केशवजी अंकल म्हात्रे साहेब, त्यांनाही थँक्यू म्हणू, कारण त्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य आम्हाला लाभलंय. त्याचबरोबर शिवसेना उपजिल्हा प्रमुख नवी मुंबई अर्थातच आदरणीय सुरेशजी सकपाळ साहेब यांनाही आम्ही थँक्यू म्हणू. त्याचबरोबर कोपरखेडणे विभागातील लोकप्रिय समाजसेवक नारायण शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य लाभले, त्यांचंही मनापासून या ठिकाणी आम्ही धन्यवाद मानू. त्याचबरोबर
माजी नगरसेविका सायलीताई शिंदे यांचंही खूप महत्त्वाचं सहकार्य आम्हाला लाभलंय. त्याबद्दल या सर्व स्पॉन्सरचं या ठिकाणी स्पॉन्सरना आम्ही थँक्यू म्हणू आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया. धन्यवाद. पुन्हा एकदा सातारा प्रीमियर लीग 2025चे जे प्रेक्षक वर्ग आमच्या समोर जॉईन झालेत tenniscricket.in च्या माध्यमातून त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. जाऊया पुढचा बॉल प्रगतीपथावरती सचिन शिंदे रुळेचे आहेत आणि पहिल्याच बॉल वरती मयूर पन्हाळकर यांचा धमाका पाहायला मिळतोय. स्वॅग से करेंगे हम स्वागत. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर मयूर पन्हाळकर या नावाचं वादळ इथे थांबायला तयार नाही. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्याची सुरुवात केली आणि तसा मात्र या खेळाडूने कधीच मागे पलटून पाहिलं नाही. अशा रणनीतीचा हा खेळाडू आहे आणि या मॅचमध्ये देखील पहिल्याच मॅचमध्ये ऑल इंडिया आयकॉनच्या भूमिकेमध्ये आपल्या टीमसाठी धावांचा वेग वाढवत असताना पहिल्या बॉलवर षटकार आलाय. सचिन शिंदे गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. पुढचा बॉल अगदी मयूर पन्हाळकरची यांची बॅट मात्र तळपलेली आहे. थांबायचं नाव घेत नाहीत. पुढचा बॉल आणखीन एक धमाका. या बॉलला देखील उचललाय, फेकून दिलाय लॉंग ऑन रिजन सीमारेषेच्या बाहेर. मयूर पन्हाळकर यांचा जलवा पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. आता इथे प्रहार 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 केल्या जातात. पहिल्या 2 बॉलवर ज्या पद्धतीने तुटून पडलाय सचिन शिंदेवर मयूर पन्हाळकर, त्या पद्धतीने आता मात्र अडचणीला सामोरं जावं लागेल. थोडीशी टीम मीटिंग घेतली जाते, थोडीशी चर्चा केली जाते. खेळाडू एखादा जखमी झाल्यानंतर तो अधिकच घातक असतो आणि आता मात्र मयूर पन्हाळकर तेच करत असताना लगातारच्या 2 बॉलवर 2 षटकार. मला सामना आठवतोय की मागच्याच वर्षामध्ये आपण जर पाहिले तर याच मयूर पन्हाळकरनी खुल्या गटामध्ये खेळत असताना एकाच स्पर्धेमध्ये 2 वेळा 6 बॉलमध्ये 6 षटकार मारण्याची किमया केली होती. असा विक्रम खेळाडूच्या नावावर आहे. शतकवीर देखील आहे. उपजिल्हा प्रमुख ही स्पर्धा बेलापूरची, त्या स्पर्धेमध्ये शतक झळकवलं होतं या खेळाडूने. लागोपाठचा तिसरा येणार का? हो, याही वेळेला पहा, परंतु एलिव्हेशन कमी आहे, क्षेत्ररक्षक तिथे नाहीयेत. एक टप्पा पडल्यानंतर चेंडू सीमारेषा बाहेर जाईल आणि आणखीन एक धमाका मयूर पन्हाळकरच्या बॅट मधून येताना पाहायला मिळतोय. बघा, मयूर पन्हाळकर प्रत्येक बॉलवर प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. हा देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, पण टॉप एज लागली होती आणि फाईन लेग रिजन मध्ये चेंडू फरार होते. भूमिपुत्र मैदान हे मैदान जर पाहिलं तर आउटफील्ड फास्ट आहे आणि नवी मुंबईचं वन ऑफ द बेस्ट मैदान म्हणून गणलं जातं. आणि याच मैदानावर सुरू आहे क्रिकेटचा घमासान. नाव आहे सातारा प्रीमियर लीग 2025चा संक्रमण. पहिलं पर्व अगदी दिमागदार 16 पाहायला मिळते. आक्रमण केलं जातोय पहिल्या 3 बॉलवर. इथे धावा कुठल्या गेल्या 16. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना पुढचा बॉल सचिन शिंदे घेऊन निघालेत. हा बॉल सोडून दिलाय, नजर रोखून ठेवली होती. अवे फ्रॉम द बॉडी ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंचांनी अगदी नकारात्मक चेंडू घोषित केलाय. अंपायर कॉल वाईड बॉल. ज्यावेळेस आक्रमण होतं ना त्यावेळेस गोलंदाज अशा चुका करतो, कारण की त्याला वाचायचं असेल आणि फलंदाजाला इथे प्रत्येक बॉल मोठे फटके मारायचे असतात. त्यामुळेच गोलंदाज आणि फलंदाजामध्ये चाललेली ही घमासान, ही चुरस या मैदानामध्ये पाहायला मिळते. बॅट आणि बॉलची जुगलबंदी पाहायला मिळते. पुढचा बॉल सचिन घेऊन निघालेत. आणखीन एक चांगला स्ट्रोक. यावेळेला लॉंग ऑफ रिजन क्लिअर करत असताना मयूर पन्हाळकरच्या बॅट मधून आणखीन एक धमाका. हवा के संग संग घटा के संग संग तुम्हाला हा चेंडू बाहेर जाताना पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉलवर अटॅक, प्रत्येक बॉलवर आक्रमण केलं जातंय. मयूर पन्हाळकर या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर कुठे होता आणि कुठे आला. 14 बॉल मध्ये 41 धावांची विस्फोटक फलंदाजी करत असताना टीमची धावसंख्या 69 धावा. व्हॉट अ बॅटिंग. आणि या षटकामध्ये अगदी तुटून पडलाय सचिन शिंदे, ज्या 4 बॉल मध्ये 23 धावा खर्च केलेत. प्रत्येक बॉलवरती षटकार षटकार चौकार चौकार असं विश्लेषण आहे आणि खऱ्या अर्थानं जे षडयंत्र सचिन शिंदे रुळे यांनी आखलं होतं त्याच्यावरती मात्र अक्षरशः मयूर पन्हाळकर या नावाचं वादळ मात्र तुटून पडलंय. प्रत्येक बॉलवरती हमी होताना पाहायला मिळत आहे. थांबायचं नाव घेत नाहीत आणि प्रत्येक बॉलवरती अक्षरशः सीमारेषेच्या बाहेर पाठवताना पाहायला मिळत आहेत. 14 बॉल 41 या सातारा प्रीमियर लीग मध्ये पहिलं अर्धशतक झळकवले की काय, या प्रेक्षकांच्या नजरा या मॅच कडे लागले. tenniscricket.in च्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मयूर पन्हाळकर पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर. आणखी एक चांगला स्ट्रोक यावेळेला, परंतु यावेळेला फिल्डरने केले चुकी. प्रेशर निर्माण होताना पाहायला मिळतोय. एक टप्पा घेताना बॉल सीमारेषेच्या बाहेर. मयूर पन्हाळकरच्या बॅट मधून आणखीन एक दमदार चौकार.
आक्रमण गेली आहे. काय बॅटिंग सुरू आहे. मागचा स्ट्रोक आपण जर ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिला तर अगदी नो लुक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. अगदी स्वतःचा बॅलन्स गमावला होता, पण खूप चांगला स्ट्रोक होता. गफलत झाली, चौकार आलाय. टीमची धावसंख्या 45 या आकड्यावर. 15 बॉल 45 धावा, 73 धावा धाव फलकावर लागलेत. षटक क्रमांक 4 मार्गास असताना फक्त 5 धावा दूर आहे अर्धशतक साठी मयूर पन्हाळकर. आणखीन एक रेकॉर्ड तो त्याच्या नावावरती नोंदवणार का आणि सातारा प्रीमियर लीग मध्ये पहिलं अर्धशतक त्याच्या नावावरती येणार का याची प्रश्नचिन्ह आहेत. परंतु शेवटचा बॉल अक्षरशः खोलवर टप्प्याचा टाकला होता आणि शेवटच्या बॉलवरती अगदी सचिन शिंदे यांनी मात्र अगदी निश्वासघेचा मोकळा श्वास घेतला असेल. 5 बॉल मध्ये बॅट्समन कुठेतरी हवी होता, पण शेवटच्या बॉलवर कमबॅक करत असताना 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 73 या आकड्यावर. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 19. दुसऱ्या षटकामध्ये ओंकार देसाई यांनी 9 धावा खर्च केल्या. त्यानंतर अनिल काटेकरने 18 धावा खर्च केल्या आणि सचिन शिंदेचं हे षटक 27 धावा खर्च केल्यात. 73 धावा बिनगडी बाद आणि 73 धावांची पार्टनरशिप या सातारा प्रीमियर लीग मध्ये नेहमीच लक्षात ठेवली जाईल. या पर्व क्रमांक पहिल्यामध्ये शेवटचं षटक अजूनही शिल्लक आहे. चला आपण डीजे मास्टर वाई तालुका सातारा जिल्हा शहीद जवान गणेश ढवळे यांना आज देशासाठी शहीद होऊन 8 वर्ष कंप्लीट होत आहेत आणि त्यांच्या सिस्टर निर्मला सुभाष सनस यांच्या माध्यमातून सातारा प्रीमियर लीग साठी खास करून 2000चा या ठिकाणी धनादेश देण्यात आलाय. सातारा प्रीमियर लीगच्या माध्यमातून शहीद जवान गणेश ढवळे यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली वाहतोय. धन्यवाद. तर संकेत गोलंदाजी ट्रॅकवर आल्या. संकेत कळंबे मॅन फ्रॉम वाई. शेवटचं षटक आहे. स्ट्राईक एंडवर क्षितिज मोरे पाहायला मिळते. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. पहिलाच बॉल अको टप्प्याचा आहे. कव्हर रिझर्व मध्ये चेंडू जाईल. स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण की अर्धशतका पक्षीय पासून फक्त 5 धावा दूर आहे मयूर पन्हाळकर. आणि जी स्ट्राईक हवी होती त्यांना ती स्ट्राईक मात्र क्षितिज मोरे यांनी मयूर पन्हाळकर यांना दिलेली आहे. आता 16 बॉलच्या पाठीमागे त्यांनी 45 बनवलेत. अर्धशतकासाठी फक्त 5 धावा बाकी आहेत आणि शेवटचे 5 बॉल बॅलन्स आहेत या ओव्हरमधील आणि या इनिंग मधील. पुढचा बॉल गोलंदाज तयार होतोय. फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, पण धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. स्ट्राईक स्वतःवर ठेवण्याचा प्रयत्न केला होता मयूर पन्हाळकरने. क्षेत्र कोणतंही असू दे, कष्टाशिवाय पर्याय नाही आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाही. तुमचे कष्ट करावे लागते, प्रयत्न करावा लागतोय आणि या खेळामध्ये मयूर पन्हाळकरने तेच केले. भरपूर स्ट्रगल, भरपूर चांगलं क्रिकेट खेळलं. त्यामुळे सध्याच्या घडीला जर पाहिलं तर ऑल इंडिया आयकॉन म्हणून या टीम मध्ये खेळत असताना शिवस्वराज अकॅडमी कोपरखेडी संघाकडून टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 74 या आकड्यावर. वेदांत 11 घनसोली या टीमला अजूनपर्यंत एकही गडी मिळवता आलेला नाहीये. एक शोकांकित आहे, कारण खरं तर अनेक मोठमोठे खेळाडू त्यांच्या टीम मध्ये देखील आहेत, परंतु ही पार्टनरशिप अगदी शिवस्वराज्य अकॅडमी कोपरखेड या टीमसाठी खूप चांगली पाहायला मिळालीत. याला आणखी एक चांगला जबरदस्त टोला ट्राय केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत, परंतु कॅच घेण्याची लांबी संधी चालून आली होती. कॅच पकडलाय आणि या स्पर्धेमध्ये अगदी थोड्या फरकाने अर्धशतक हुकलाय मयूर पन्हाळकर यांचं. एक मोठी विकेट मिळते. मोठी मछली फस गई है जाल में और मयूर पन्हाळ अगदी जड पावलाने येतोय. 17 बॉल मध्ये 45 धावा. मयूर पन्हाळकरची ही बॅटिंग आवडली असत तर मित्रांनो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 18 बॉल 45 धावांची घणाघाती फलंदाजी करत असताना तो परतलाय आणि पहिली सफलता मिळते टीमला. फलंदाज बाद होतोय, त्यामध्ये 4 षटकार आणि पाहायला मिळाले. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 74 या आकड्यावर. 1 गडी बाद. उर्वरित 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. या 3 बॉलमध्ये 3 प्रहार किंवा 3 बॉलमध्ये 80च्या आतमध्ये ठेवण्याचा मानस असेल. 250च्या स्ट्राईक रेटने मात्र ह्या धावा गोळा केलेल्या आहेत. 18 बॉलच्या पाठीमागे 45 धावांची विस्फोटक खेळी त्यांनी साकारली. त्याच्यामध्ये 4 षटकार आणि 4 चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र मयूर पन्हाळकर माघारी परतलेले आहेत. परंतु मयूर पन्हाळकर यांना ज्या कामासाठी पाठवलं होतं शिवस्वराज्य अकॅडमी कोपरखेड या टीमने, ते काम मात्र मयूर पन्हाळकर यांनी केलेलं आहे. अगदी 4 ओव्हर 3 बॉल नंतर मात्र पहिली विकेट कोसळलेली आहे शिवस्वराज्य अकॅडमी कोपरखेड या टीमची. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमित वरे बॉन्ड
पोलीस दलातील कार्यरत असणारा हा खेळाडू पहिल्याच बॉलवरती आक्रमण झालाय, पहिल्याच बॉलवरती तुटून पडलाय, आल्या पावली त्यांनी ठोकलाय षटकार. फलंदाज अमित वरे बॉन्ड यांच्या बॅट मधून आलाय षटकार. अमित वरे हा फलंदाज जर पाहिला तर बॉन्ड हा नाव का पडलं होतं, कारण की त्याची खेळ जी आक्रमकता आहे, ज्या पद्धतीने त्याने क्रिकेट खेळलं त्यामुळेच याला बॉन्ड म्हणलं जातं. मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत आहे, तिथे देखील कव्हर रिजन मध्ये लगातारच्या 2 बॉलवर 2 मोठे प्रहार, चेंडू सीमारेषा पार, चौकार. अकॅडमी कोपरखैराने या टीमच्या प्रत्येक खेळाडूंनी मात्र मोठ्या फटक्याने सुरुवात केली. मयूर पन्हाळकर यांनी चौकाराने सुरुवात केली, क्षितिज मोरेने देखील चौकाराने सुरुवात केली, अमित वरे आलेत क्रमांक 3 वरती, त्यांनी देखील षटकाराने मात्र सुरुवात केली. म्हटल्यानंतर प्रत्येक खेळाडूने आपलं योगदान आपल्या टीमसाठी चांगल्या प्रकारे दिलंय. संघाची टोटल 84 या अंकावरती. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. मिडविकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाईल का काय? यस, 2 धावा तर कंप्लीट झाल्यात आणि अशा तऱ्हेने 2 धावांना षटक क्रमांक संपले गेले. 5 व 5 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 86 या आकड्यावर आणि 87 धावांचे टार्गेट उभं केलंय येणाऱ्या 30 बॉल मध्ये. बघूया या 86 धावा 87 धावा कशा पद्धतीने या धावांचा पाठलाग केला जाईल. वेदांत 11 KSK घणसोली टीम कडून, ज्यांच्याकडे जर पाहिलं तर ऑल इंडिया आयकॉन ओमकार देवीदास देसाई पाहायला मिळते आणि घोडे परूट या गावातील खेळाडू म्हणजेच सातारा आयकॉन म्हणून निखिल जाधव या खेळाडूवर देखील मोठी जबाबदारी असेल. हाय स्कोर आहे, मॅच मध्ये मजा येईल कारण की 5 ओव्हर मध्ये तुम्हाला 87 धावा करायच्या आहेत. या धावा कशा पद्धतीने पाठलाग केला जाईल, या धावा कशा पद्धतीने डिफेंड केला जाईल, तुम्ही पाहण्यासाठी पुन्हा एकदा दुसऱ्या इनिंग मध्ये यावं लागेल. तुम्ही पाहताय सातारा प्रीमियर लीग 2025 हा घमासान. तोपर्यंत जाऊया डीजे मास्टर कडे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये विघ्नेश मडवी सर आणि तुषार जांभळे सरांना आपण ऐकतोय आणि खऱ्या अर्थाने प्रेक्षक सातारा प्रीमियर लीगचा या ठिकाणी आनंद घेत आहेत. बरेचसे प्रेक्षक त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने भूमिपुत्रच्या मैदानाच्या आजूबाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण ही स्पर्धा आपण पाहिलं नवी मुंबई आणि साताऱ्यासाठी महत्त्वाची आहे. त्याचबरोबर tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह दाखवली जाते. त्यामुळे tenniscricket.in ला जे प्रेक्षक आमच्यावर जोडलेत त्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत करतो. परंतु ज्या 2 संघांमध्ये खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये मॅच सुरू आहे, वेदांत 11 घणसोली KSK, अर्थातच ही टीम आपण जर पाहिलं तर आदरणीय सुरेश दादा सकपाळ साहेब यांची टीम आहे आणि वेदांत 11 हे नाव आपण जर पाहिलं तर आदरणीय सुरेश दादा यांचे सुपुत्र आहेत वेदांत, आणि त्यांच्या मुलाच्या नावाने ही टीम जर आपण पाहिलं, सुरेश दादांबरोबर परवा चर्चा झाली, त्यांनी सांगितलं कमीत कमी 6 प्रीमियर लीग आपली टीम या ठिकाणी संपूर्ण नवी मुंबई मधल्या स्पर्धा खेळते. त्यामुळे वेदांत 11 घणसोली KSK ही टीम खूप मोठी आहे. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर संपूर्ण नवी मुंबईतल्या 6 प्रीमियर लीग खेळत असते. त्याचबरोबर त्यांच्या समोर असणारी टीम आपण जर पाहिलं तर शिवस्वराज्य अकॅडमी कोपरखैरणे, आणि या टीमला हे नाव का देण्यात आलंय तर याच मैदानावरती तुम्ही जर पाहिलं ना तर सकाळी 5:30 वाजता त्यांचे शिवस्वराज्य अकॅडमीचे सर्वा मास्टर महेंद्र जुनगरे यांचे विद्यार्थी प्रॅक्टिस करत असतात. तर ते खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर पोलीस भरती किंवा आर्मी भरतीसाठी या ठिकाणी महेंद्र जुनगरे यांची अकॅडमी आहे आणि कमीत कमी आता सध्याच्या घडीला 80 ते 85 विद्यार्थी त्यांच्याकडे शिकतायत. आणि आपण त्यांच्याबरोबर बोललो या ठिकाणी आणि त्यांनी आम्हाला माहिती अशी सांगितली विघ्नेश सर की कमीत कमी 40 ते 45 विद्यार्थी आता पोलीस क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. तर शिवस्वराज्य अकॅडमीसाठी आपण एकदा सर्वजण जोरदार टाळ्या वाजवूया. खूप चांगलं काम करताय महेंद्र जुनगरे साहेब आणि आपलं कौतुक करावं तेवढं कमी असेल यार. परंतु स्पर्धा आपण पाहतोय सातारा प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण जर पाहिलं अनेक मोठमोठ्या स्पर्धा होत असतात आणि पुन्हा एकदा साताराच्या प्रेक्षकांना ॲज अ समालोचक म्हणून सुद्धा आम्हाला वाटत होतं की ज्या पद्धतीने आपण रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी पाहतो, आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी पाहतो, स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफी पाहतो, नवी मुंबई प्रीमियर लीग पाहतो, धर्मवीर आनंद दिघे चषक ही स्पर्धा पाहतो, त्या पद्धतीने साताऱ्याच्या नावाने स्पर्धा व्हावी आणि ही इच्छा मात्र प्रत्येक प्रेक्षकाची, प्रत्येक समालोचकाची, प्रत्येक खेळाडूची इच्छा आज मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळते. परंतु हे लाईव्ह कव्हरेज आपण पाहिलं ना तर tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते.
सध्याच्या घडीला भारतामध्ये सर्वात पॉप्युलर असणारी वाहिनी कोणती असेल तर ती आहे tenniscricket.in आणि tenniscricket.inच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही लाईव्ह पाहताय. परंतु मी प्रेक्षकांना आव्हान करेन जे आमच्याबरोबर लाईव्ह जोडलेत त्यांना सांगेन की या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका, कारण tenniscricket.in ने खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेटला जगभरामध्ये पोहोचवलंय. धन्यवाद. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू व्हेरी मच. भरपूर चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली गेली आणि खऱ्या अर्थानं शिवस्वराज अकॅडमी सोल्जर जावळी या टीमचं मी आभार मानतोय, कारण की सातारा परिसर जर पाहिला तर सर्वात जास्त सैन्य दलातील सगळे सैनिक याच परिसरातून जाणले जातात. त्याचबरोबर सातारा परिसरामध्ये अनेक पोलीस दलातील अधिकारी किंवा अनेक पोलीस मित्र देखील याच परिसरामध्ये पाहायला मिळतात आणि 7 ताऱ्यांचा बनलेला सातारा आणि कंदी पेढेसाठी जाणला जातोय. अशीच गोड स्पर्धा तुमच्यासाठी, आमच्या सर्वांसाठी इथे आयोजित केली गेली. कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने या स्पर्धेचं पहिलं पर्व आहे आणि अगदी मोठमोठ्या स्पर्धेला लाजवेल अशा पद्धतीचं आयोजन केलं जात आहे. ही सातारा प्रीमियर लीग खऱ्या अर्थानं माझ्यासाठी देखील स्पेशल असेल, कारण की सातारा परिसरामध्ये पहिल्यांदाच समालोचन करण्याची संधी मला लाभली आणि मी सखाराम कदम साहेबांचं आणि संपूर्ण आयोजन कमिटीचं मी आभार मानतोय की मला त्यांनी इन्व्हाइट केलं. पहिला सामना सुरू आहे. पहिल्या सामन्यामध्ये हाय स्कोर पाहायला मिळतो. 87 धावांचं टार्गेट उभं केलंय आणि हे टार्गेट पार करण्यासाठी किंवा त्या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिली तर निखिल जाधव जो सातारा आयकॉन आहे आणि त्यांच्या समेत आपण जर पाहिलं तर ओमकार देवीदास देसाई, मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा ब्रँड एम्बेसिडर आणि ऑल इंडिया आयकॉन म्हणून हा खेळाडू पाहायला मिळतोय. स्वराज 32 असोसिएशनचे अध्यक्ष आमचे परममित्र संदीप पाटील बबलू यांचं देखील आगमन झालंय. वेलकम बबलू, आपलं सहर्ष स्वागत आहे. ज्या पद्धतीने तुम्ही सातारा जिल्ह्याचा उल्लेख केलाय, सातारा म्हटलं की शौर्यता, सातारा म्हटलं की वीरता, सातारा म्हटलं की पराक्रम आणि सातारा म्हटलं की शूरवीरांची जन्मभूमी आणि त्याच सातारा जिल्ह्याची ही मात्र एक प्रीमियर लीग. पहिलाच बॉल निखिल जाधवच्या बॅट मधून अगदी हवेमध्ये खेळलाय. अगदी बॉल मात्र कॅच होताना पाहायला मिळतो. एक मोठी विकेट आणि मोठी विकेट आल्यानंतर मात्र श्री शिवस्वराज्य अकॅडमी कोपरकरण या टीमचा जल्लोष पाहायला मिळतोय. नक्कीच गोलंदाजाने गोलंदाजी सुरू करण्यापूर्वी आपल्या या ओव्हर मध्ये काय चांगलं व्हावं तर या पहिल्या बॉल मध्ये आपण पाहू शकाल एक मोठी विकेट पाहायला मिळते. निखिल जाधवची विकेट म्हणजे या टीमला धोक्याची घंटा असेल. 87 धावांचा पाठलाग करत असताना निखिल जाधव हा सातारा ऑल इंडिया सातारा आयकॉन खेळाडू आहे. तो मात्र पहिल्याच बॉलवर 0वर परतलाय. एक गडी बाद 0 अशी खराब सुरुवात. चेक विनंती आहे, आम्ही पंचांनाही विनंती केली मगाशीच की आपण प्रत्येक सत्रासाठी 20 मिनिट देतोय आणि विनंती आहे खेळाडूंना त्याचबरोबर संघनायकांना थोडंसं फास्ट खेळा, कारण आज तब्बल 6 मॅचेस आहेत. धन्यवाद. पहिल्या मॅच मध्ये आगाज पाहिला असं वाटलं होतं की दुसऱ्या मॅच मध्ये तुम्हाला दुसऱ्या इनिंग मध्ये तुम्हाला धमाका पाहायला मिळेल, परंतु निखिल जाधव खरं तर KSKचा कोहिनूर हिरा आणि गिरगावचा वंडर बॉय या नावाने ओळखला जायचा. पहिल्याच बॉलवरती तो गोल्डन डकचे शिकार ठरले आणि अगदीच जड पावलाने तो माघारी जाताना पाहायला मिळाला. इथून पुढे जोखीम आणि जबाबदारी घ्यावी लागेल वेदांत 11 KSK घनसोली या टीमच्या खेळाडूंना. डेफिनेटली एक गडी बाद 0. नवीन बॅटर संकेत जांभळे आला. संकेत कळंबे हा फलंदाज आला. वाईगावचा खेळाडू आहे. पहिलाच बॉल शॉट ऑन पुल केलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषे पलीकडे. संकेत कळंबेच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग षटकार. भिरकावून दिलाय सीमा रेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. पहिला बॉल जर आपण पाहिलं तर प्रत्येकाने अगदी ओव्हर पिच ठेवला होता. त्यानंतर मात्र निखिल जाधव त्या जाळ्यामध्ये अडकला, परंतु यावेळेला वेगळं काहीतरी करण्यासाठी गेला. अपट बार ठेवला, त्याच्यावरती शॉर्ट टर्म पूल आणि फलंदाज संकेत यांच्या बॅट मधून आलाय षटकार. मी म्हणेन पहिली विकेट गेल्यानंतर संकेतने कोणतंही दडपण प्रेशर आपल्यावरती घेतलेला नाहीये. पहिल्याच बॉलवरती अगदी त्याने मास्टर माइंडने खेळला. जे क्षेत्र खाली होतं त्या क्षेत्रामध्ये त्यांनी एक मोठा फटका मात्र खेचला आणि काही काळासाठी मी म्हणेन की वेदांत 11 KSK घनसोली या टीमच्या आशा पल्लवित केलेल्या आहेत. नक्कीच धावा करावा लागतील, धावांची गरज आहे. इथे देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय.
टायमिंग होऊ शकलं नाही. कव्हर रिझन मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता, गती कमी केली होती. आपण पाहू शकाल मागचा बॉल जर पाहिला तर अकुट टप्प्याचा बॉल होता. यावेळेस ऑफस्टमर मारा ठेवला गेला. रणनीती आखली जाते. पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त झाल्यानंतर दुसऱ्या बॉलवर चूक केली होती, पण त्यानंतर देखील कमबॅक करत असताना प्रतीक सकपाळ हा गोलंदाज KSK स्विच शीट करण्याचा प्रयत्न केला होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. असे करावं लागतील, कारण की धावा करण्यासाठी फलंदाज अशा पावित्र्या नेहमीच वापरला जातोय, पण या बॉलवर अपयशी ठरतोय. संकेत टॉट बॉलची सांगता होतीये. प्रतीक सकपाळ कौतुक करावं लागेल. KSK महाबळेश्वर परिसरातील सोनटगावचा हा खेळाडू अगदी उंची कमी आहे, बॉडी देखील सडपातळ आहे, परंतु बॉल अगदी तिकट मारा तो टाकताना पाहायला मिळतोय. समोर मोठा फलंदाज आहे, त्याला मात्र थांबवण्याचं काम करतोय आणि कमी वेळेमध्ये हा खेळाडू मात्र सातत्यपूर्वक चर्चेमध्ये राहिलाय आणि आज देखील तो कौतुकास्पद गोलंदाजी करत असताना पाहायला मिळत आहे. वय हा फक्त आकडा असतो आणि या मॅच मध्ये जर पाहिलं तर प्रतीकने कमबॅक केलाय. लाजबाब गोलंदाजी. यावेळेला पहा मोठा फटका आलाय. क्षेत्ररक्षक कोणताही नसेल आणि जरी असता तरी त्याच्या डोक्यावरतून बॉल मात्र ट्रॅव्हल झाला असता. बॉल सीमारेषेच्या बाहेर आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी आलाय संतोष कळंत्रे यांच्या बॅट मधून एक मोठा आसमानी टोला.
धन्यवाद. येस, फास्ट क्रिकेट खेळावं लागेल. वेळेची बचत ही काळाची बचत मानली जाते. आपण जरी थांबलो तरी वेळ आपल्यासाठी थांबत नाही मित्रांनो. त्यामुळेच तुम्हाला सामना स्पीडअप करावा लागेल. मॅचचं इक्वेशन जर पाहिलं तर 2 षटक 2 चेंडूचा खेळ संपलाय. 25 धावा 3 गडी बाद 87 धावांचा पाठलाग करत असताना वेदांत 11 KSK घणसोली टीम कुठेतरी बॅकफूटला गेली. परंतु आता वेदांत 11 घनसोली या टीमला काय करावं लागेल तर पहिल्या डावामध्ये मयूर पन्हाळकर जसं मैदानाच्या आतमध्ये येस कमिटी मेंबर अगदी बरोबर आहे. तुम्ही गार्ड मैदानाच्या आतमध्ये जर घालताय तर तुम्हाला 2 धावांनी पॅनलाइज केलं जात आहे टीम वेदांत 11 घनसोली यांना. येस ह्या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतात. क्रिकेट आता बदललंय, नियम आहेत ते नियम तुम्हाला फॉलो करावे लागतात. पुढचा बॉल मयूर पन्हाळकर घेऊन निघालेत. आडव्या बॅटचा हा टोला अगदी टायमिंग प्रॉपर करू शकले नाहीत. मिस टायमिंग चेंडू आहे आणि क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. आणखीन एका विकेटचं पतन. बघा, एका मागोमाग एक फलंदाज बाद होत असताना ज्याप्रमाणे पत्त्यांचा बंगला कोसळतो ना त्याप्रमाणे वेदांत 11 KSK टीमचा बॅटिंग लाईनअप कोसळताना दिसते. पहिल्याच बॉलवर निखिल जाधव बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर ऑल इंडिया आयकॉन ओमकार देसाई बाद झाला. त्यामुळेच टीम कुठेतरी बॅकफूटला गेली आणि हे दबाव आहे. बॅट्समनना आम्ही विनंती करतोय पुन्हा एकदा थोडंसं घाई करा आणि एक सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती घेतोय. अर्थातच आमचा तापोळा विभाग आणि त्याचे खऱ्या अर्थाने विभाग प्रमुख अर्थातच आदरणीय आमचे लक्ष्मण दादा कदम साहेब यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. अरुणभाई कदम यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण करूया आपणा सर्वांचे लाडके लक्ष्मण दादा कदम साहेब यांना सन्मानित करूया. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. वेदांत 11 KSK घनसोली आतापर्यंत 25 वरती 4 गडी कोसळलेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल बादापुरे कास पठार टेनिस क्रिकेटचा कोहिनूर हिरा म्हणून ज्याला ओळखलं जातो असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 6 वरती आलाय. पहिलाच बॉल पेस करतील. पहिल्याच बॉलवरती बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न परंतु बॅट्स आणि बॉलचा संपर्क झाला नाही. पहिला बॉल आलेला आहे तो डॉट बॉल. इम्प्रेसिव्ह आणि इम्पॅक्टफुल गोलंदाजी मयूर पन्हाळकरच्या माध्यमातून फलंदाजीमध्ये योगदान दिलं आणि गोलंदाजी करत असताना देखील 2 विकेट आपल्या नावे केल्या. हा कुसाईवाडीचा हा सितारा मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करत असताना स्टेअर केलाय. अगदी चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. पहिली धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेण्याचा इंटरेस्ट दाखवलाय. पण जरी 2 धावा झाल्या तरी इतकं काही नुकसान होणार नाही. टीमची धावसंख्या जर पाहिली तर 27 वर 4 गडी बाद, माफ करा 1 धाव आली आणि 26 धावा धाव फलकावर लागलेत. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती असेल या ओव्हर मधील आणि त्यानंतर मात्र ड्रिक ब्रेक्स दिला जाईल खेळाडूंना. आणि शेवटच्या बॉलवरती काय घडेल, एखादा मोठा फटका आला तर नक्कीच थोड्याशा आशा पल्लवित होतील कारण 13 बॉल अजूनही 61 धावांची आवश्यकता आहे आणि मैदानाच्या आतमध्ये हळूहळू हा सामना मात्र एकतर्फी होताना पाहायला मिळतोय. याला अगदी विशेपमध्ये चेंडूला खेळून काढले क्षेत्ररक्षक क्षितिज मोरे आहेत. बॉलला फील करतील, फेकी केली जाते तोपर्यंत एकच धाव मिळते आणि एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 27 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. विघ्नेश सरांना आता 12 बॉलच्या पाठीमागे 60 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक षटकामागे 30 धावा कराव्या लागतील म्हणजे प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला कमीत कमी 5 षटकार लगवावे लागतील. म्हणजे 12 बॉल मध्ये 10 षटकार ही आवश्यकता असेल. आव्हान अवघड आहे, आव्हान इतकं सोपं नाही. सातारा प्रीमियर लीग खेळत असताना टीम वेदांत 11 KSK घणसोली टीम अगदी ऑल इंडिया आयकॉन ओमकार देसाई याला आपण पाहू शकाल. यस, सातारा आयकॉन निखिल जाधव हे खेळाडू देखील पाहायला मिळतील. थँक्यू सो मच. मुख्य व्यासपीठावर ज्यांचं आगमन होत आहे आदरणीय आमचे सचिन दादा चोरट यांचं आगमन होत आहे. त्यांचं करूया आपण मनापासून सहर्ष स्वागत. ड्रिंक्स ब्रेक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि या स्पर्धेसाठी म्हणजे सातारा प्रीमियर लीगचे काही ऑफिशियल स्पॉन्सर आहेत आणि त्यांचा नामोल्लेख करणं अतिमहत्वपूर्ण आहे. खऱ्या अर्थाने कोपरखैरणे विभागातील नामवंत लोकप्रिय समाजसेवक त्याचबरोबर विभाग प्रमुख शिवसेना आदरणीय सूर्यकांत दादा कचरे साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेला महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. त्याचबरोबर
शिवसेना नवी मुंबई महिला जिल्हा प्रमुख अर्थातच सौभाग्यवती शीतलताई सूर्यकांत कचरे यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य लाभलं. त्याचबरोबर माननीय माजी नगरसेवक रविकांत पाटील साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला विशेष सहकार्य लाभलं. त्याचबरोबर माजी नगरसेविका ॲडव्होकेट सौभाग्यवती भारतीताई पाटील मॅडम यांच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य लाभलं. सर्व स्पॉन्सरना पुन्हा एकदा थँक्यू म्हणूया आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया. धन्यवाद. मयूर पन्हाळकरने अगदी एक षटक हाताळलं, 8 धावा खर्च करून 2 विकेट्स मिळवलेल्या आहेत. खऱ्या अर्थानं परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे आणि सातत्यपूर्वक त्यांनी चांगली गोलंदाजी केली. ओव्हर क्रमांक 4 ला होते सुरुवात. 12 बॉलच्या पाठीमागे 60 धावांची आवश्यकता असताना गोलंदाज यश मोरे हातलोटचे आहेत केएसके परिसरातील. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती बॉल निघून चाललाय लॉंग ऑन रिजन सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी आलाय षटकार संकेत कळंबे यांच्या बॅटमधून. संकेत कळंबेच्या बॅटमधून षटकार आलाय. 12 बॉलमध्ये तब्बल 10 षटकार मारावे लागतील. हा पहिला षटकार तर आलाय. क्रिकेट हा खेळ असा आहे की या क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. जरी 12 बॉलमध्ये 60 धावांची आवश्यकता असतील, ह्या धावा देखील होऊ शकतील. त्यासाठी तुम्हाला सिद्ध करावा लागेल आणि सिद्ध झाल्याशिवाय तुम्ही प्रसिद्ध होणार नाही. सातारा प्रीमियर लीगचा थरार तुम्ही अनुभवताय. अगदी लेंथ बॉलला पिक केला आणि खूप चांगला स्ट्रोक लगवला. संकेत कळंबेच्या बॅटमधून अगदी 7 बॉलमध्ये 19 धावांचं योगदान देतोय. टीमची धावसंख्या 33 या आकड्यावर 4 गडी बाद. 87 धावांचा पाठला करत असताना षटक क्रमांक 4 इथे प्रगतीपथावर असताना पहिल्या बॉलवरती षटकार आला. त्यानंतर तो सांगतोय दरी खोल असली तरी पंखांना भीती नसते. भरारी घेणाऱ्या स्वप्नांना अवकाशाचीच ओळख असते आणि पहिल्या बॉलवरती त्यांनी आकाशात उडवलेला हा बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. बॉल क्रमांक 2 स्विचिट खेळण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये चेंडूला पाठवलाय. फिल्डर फक्त बॉलकडे पाहतच राहील. बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी फरार. येथील 4 धावा आलाय चौकार. नक्की या मॅच मध्ये 1-2 डॉट बॉल तुम्हाला मॅच मध्ये विजयापर्यंत पोहोचवतील.
मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं आगमन आपण होताना पाहतोय अर्थातच 40+ चे आमचे मास्टर खेळाडू आहेत आणि खऱ्या अर्थाने हे मैदान ज्यांच्या माध्यमातून आम्हाला नेहमी उपलब्ध होतं 40+ ची आमची संपूर्ण टीम त्यांना थँक्यू म्हणेल. परंतु 40+ चे मास्टर खेळाडू आदरणीय आमचे चंदू पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित राहतात. त्यांचं मनापासून या ठिकाणी सातारा प्रीमियर लीग आयोजन समितीच्या माध्यमातून आपण त्यांचं करूया सहर्ष स्वागत आणि दादांचा लगेच सन्मान करूया. मी सकाराम शेठ कदम यांना विनंती करतो आदरणीय आमचे चंदू पाटील साहेब यांना आपण सन्मानित करावं. चंदू पाटील सरांचा विचार केला तर या मैदानामध्ये 40+ क्रिकेट खेळतात आणि या मैदानाचा संपूर्ण मॅनेजमेंट त्यांच्या माध्यमातून सांभाळलं जातं. आमचे खऱ्या अर्थानं आदर्श आहेत. भरपूर वर्ष कोपरखैरणे क्रिकेटसाठी ज्याने योगदान दिलं अगदी सलामीवीर म्हणून सध्याच्या घडीला 40+ क्रिकेट गाजवतात आणि हे नवी मुंबईतील वन ऑफ द बेस्ट मैदान आहे. या मैदानासाठी त्यांचं मॅनेजमेंट त्यांचं संपूर्ण आखणी पाहिली जाते. त्याबद्दल चंदू पाटील साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे. थँक्यू व्हेरी मच. मॅचला होते सुरुवात. षटक क्रमांक शेवटचं पहिलाच बॉल मिड विकेट रेझर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 हँडेड कॅच. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. आजच्या दिवसातला सर्वोत्तम झेल म्हणावा लागेल. 1 हँडेड कॅच विश्वनाथ दानवलेच्या माध्यमातून पकडला जातोय. वा बाई वा, काय कॅच पकडला. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल. अगदी स्क्वेअर लेग रिजन मध्ये धावत पळत आला आणि एका हाताने तो झेल पकडलाय. स्वतःचा बॅलन्स गमावला नाही. व्हॉट अ कॅच. लाजबाब झेल पकडला जातोय. फलंदाज आणखीन एक बाद होताना. फलंदाज बॅक टू द डगआउट. शरीरावरचं संतुलन खूप चांगलं पाहायला मिळालं. अगदी धावत्या पावलाने त्यांनी मात्र कॅच पकडला आणि खरं अर्थानं कॅच ऑफ द डे पाहायला मिळालाय. 1 हँडेड कॅच पकडलाय आणि ज्या अर्थी आपण पाहतो की पूर्णपणे वेदांत 11 KSK घनसोली टीम इथे बॅकफुटला ढकलले. 38 वरती 5 अशी खराब परिस्थिती तुम्हाला पाहायला मिळते. आता येणारे बॉल 5 आणि 5 बॉलच्या पाठीमागे 47 धावांची आवश्यकता. भरपूर या मॅच मध्ये मागे गेल्यात. भरपूर चांगलं क्रिकेट, चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी राहिली आहे. आपण पाहू शकाल श्री स्वराज्य अकॅडमी कोपरखैरणे टीम कडून नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. किरण जाधव, नवनीत चव्हाण अशी जोडी पाहायला मिळते. ऑफस्टंबर मारा ठेवला गेलाय. यश मोरे गोलंदाजी करत असताना, योगेश मालुसरे गोलंदाजी करत असताना डॉट बॉलची सांगता होतीये. 2 चेंडूचा खेळ संपलाय. आता 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 49 धावांची आवश्यकता आहे. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक अगदी फुटबॉलच्या साहाय्याने हा बॉल मात्र अडवतील. 1 धाव मिळते या बॉलच्या पाठीमागे. खरं तर ज्या अर्थी आपण चर्चा केली ना वेदांत 11 KSK घनसोली टीमची, पहिल्याच बॉलवरती निखिल जाधव सारखा खेळाडू बाद झाला. त्यानंतर खास करून ओमकार देसाई हा देखील लवकर बाद झाले आणि त्यानंतर पूर्णपणे संघ बॅकफुटला ढकलला आणि विशेष म्हणजे दोन्ही खेळाडूंनी नाराज केलाय वेदांत 11 घनसोली या टीमसाठी. जी सुरुवात शिवस्वराज अकॅडमी कोपरखैरणे टीम कडून झाली तशी सुरुवात वेदांत 11 KSK टीम कडून झाली नाही आणि पहिल्या सामन्यामध्ये अगदी पराभवाला सामोरं जावं लागलं. गोलंदाजांचा तिखट मारा सातत्यपूर्वक या मॅच मध्ये पाहायला मिळालाय. अगदी ग्लोरियस टीमच्या कॅप्टनना मी विनंती करतो आपण टॉस साठी या. ग्लोरियस टीम आपण कॅप्टन लगेच पाठवा, आपल्याला विनंती आहे. जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे मात्र या मॅच मध्ये औपचारिकता बाकी आहे. शेवटचा बॉल असेल या मॅच मधील. खोलवर टप्प्याचा बॉल योगेश मालुसरेच्या माध्यमातून आणि हा सामना मी म्हणेन एकतर्फी आपल्याला पाहायला मिळालाय आणि हा सामना जवळजवळ 48 धावांनी मात्र शिवस्वराज्य अकॅडमी कोपरखैरणे या टीमने मात्र जिंकलाय. अभिनंदन संघमालक महेंद्र जुनगरे सर आणि शिवस्वराज्य अकॅडमी कोपरखैरणे टीम. वेल प्लेड. आणि पहिला सामना आपल्या नावी करतोय शिवस्वराज्य अकॅडमी कोपरखैरणे टीम आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट अबाउट दॅट. बॅटिंग करत असताना वैयक्तिक 46 धावा, 45 धावा. गोलंदाजी करत असताना 1 षटक हाताळलं. त्या षटकामध्ये 2 विकेट प्राप्त केले आणि 1 झेल देखील पकडण्यात आला, 1 रनआउट देखील करण्यात आला. म्हणजेच मयूर पन्हाळकर आज पूर्ण फ्रेम मध्ये पाहायला मिळाल्या. चला, मॅन ऑफ द मॅच गोज टू मयूर पन्हाळकर. नेक्स्ट मॅच विनर असा सामना असेल. म्हणजेच पहिला सामना जिंकणारा संघ म्हणजे ग्लोरियस स्पोर्ट्स जावळी वर्सेस शिवस्वराज्य अकॅडमी कोपरखैरणे असा सामना पाहायला मिळेल. कमेंट्री बॉक्स मध्ये करूया बदल आणि जाऊया कमेंट्री बॉक्स मध्ये आणि जाऊया नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी. धन्यवाद.
थँक्यू सो मच ग्लोरियस स्पोर्ट्स आपल्याला विनंती आहे आपण टॉससाठी या कॅप्टन ग्लोरियस स्पोर्ट्स त्याचबरोबर शिवस्वराज्य अकॅडमी आपण इथे विनर आहात आपल्या कॅप्टनला पण पाठवा टीम ग्लोरियस स्पोर्ट्स गणेश कदम आपल्याला विनंती करतोय आपण लवकर या प्लीज सातारा प्रीमियर लीग ही स्पर्धा तुम्ही पाहताय अनुभवताय आणि 2 मॅच या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळतात परंतु यानंतर मोठी लढत आहे मोठी मॅच आहे ग्लोरियस स्पोर्ट्स विरुद्ध शिवस्वराज्य अकॅडमी कोपरखेडणे यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण सामना आहे आणि आम्ही अगदी मैदानाच्या आतमध्ये टॉस करणार आहोत आमच्या सोबत या ठिकाणी जोडलेत सतीश सनस आणि नितीनदादा सनस यांचे वडील खास गावावरून या स्पर्धेसाठी आलेत बबनदादा सनस त्याचबरोबर सुनील बापू धोंडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत जे मुंबई पोलीस ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी बहुमूल्य सहकार्य आम्हाला लाभलंय टॉस आपण करणार आहोत टॉसची अशी माहिती आहे एका बाजूला राजधानी सातारा आणि दुसऱ्या बाजूला आय लव्ह सातारा असा कॉल तुम्हाला द्यावा लागेल दोन्ही कॅप्टन KSK कडून बिलॉंग करतात एका बाजूला गणेश कदम तर दुसऱ्या बाजूला क्षितिज मोरे ओके कॉल क्षितिज मोरे देतील बाबांना विनंती करतो हवेमध्ये स्पिन करा राजधानी सातारा हा कॉल आहे परंतु आय लव्ह सातारा यस ग्लोरियस स्पोर्ट्स टॉस जिंकलाय निर्णय काय क्षेत्ररक्षण पहिली मॅच अगदी इंटरेस्टिंग राहिली तुम्ही जिंकलात या मॅच मध्ये काय प्लॅनिंग असेल तर पहिल्या मॅचमध्ये ज्या चुका झाल्या त्या आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करू आणि आता समोर टीम चांगले आहे तर आम्ही त्यांचा वीक पॉईंट शोधण्याचा प्रयत्न करू आणि तसा अटॅक करू क्षितिज मोरे आणि मयूर पन्हाळकर अप्रतिम अफलातून फॉर्म मध्ये आहेत यांना कसे रोखाल खरं तर ते फॉर्ममध्ये आहेत कारण का ते प्रॅक्टिससाठी टाईम देतात खूप मेहनत करतात त्यामुळे त्यांचं पळ त्यांना भेटलंच पाहिजे क्षितिज मोरेकडे जाईन बॅटिंग करायची आहे किती धावा स्कोरबोर्डती लावाल नक्कीच आम्ही तो विचार करत नाही आम्ही जसा बॉल येतो तसा डायरेक्ट खेळतो त्यामुळे काय संबंधच नाही थँक्यू सो मच दोन्ही कॅप्टनना आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया गणेश कदम त्याचबरोबर आमचे बबन दादा आहेत तर त्याचबरोबर सुनील बापू आपल्यालाही विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती बसून घ्या टॉसची अशी माहिती आहे की ग्लोरियस स्पोर्ट्सने टॉस त्या ठिकाणी